कुठं माणसं आहे राम भक्त आहे, तरुण पिढी राम भक्ताकडे वळालेली आहे आता सध्याला. तरी आता ही राम भक्त आहे ती या हवेतीला निघालेली. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आपली सायकल अशी पाठीमागे एकदम फुल लोड झालेली आहे. इथं बॅग ह्यामध्ये खूप जास्त ओझं कॅरी केलेलं आहे मी. एक वर्षभराचं आहे, त्याप्रमाणे जरा थोडंफार आहे. थोड्या वेळात निघायचं आहे. तोपर्यंत बघून घ्या, सेल्फी स्टिकला असं बांधलं की बघा, असं फिटिंग करून टाकलं. इथनं जो पाठचा पाठीमागचा जो व्ह्यू आणला तुम्हाला एकदम क्लिअर येईल सेल्फी स्टिकलामध्ये. होल्डर तिथं चार्जिंगचं हे असं सगळं सेटअप आहे. तिथं बॅग वगैरे भेटतो मग थोड्या वेळात. ही माझी लैला, हिला मी खूप जास्त आठवण करणार नाही कारण ही माझं काळजाचा तुकडा एकदम असा जवळचा. हेल्मेट अशी गाडी लावून ठेवली इथं. आता पुढल्या वर्षी हलवणार मी. एका वर्षाची जर्नी होणार नाही संपूर्ण आपली. इथं आई लागली माझी रडायला बघा, फाशी नाही रडायला लागली. तर तुला रडायला काय होतं सारखं का रडते ही? मी कुठं जायचं म्हणलं का नाही हमकाच रडते. आता गेल्या वर्षभर काय येत नाही. आपलं आहे शेत हे बघून घ्या, शेत करण थांबलाय. आजी आली निघलोय आता ही गावातनं करणं. आता जाऊ टेंभुर्णीमध्ये. एक जण अजून थांबलाय पार्टनर आपला, ते जाऊन बोलूया. चला. नमस्कार, मी गणेश बांधवते. आम्ही दोघं जण हे कंदरमधनं, मी लगोर्णीमधनं, आणि आम्ही टेंभुर्णी ते अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, लेह लडाख, जम्मू काश्मीर हे सगळं आम्ही सायकलवरती टूर करणार आहे. आज तारीख आहे 15 मे. तर आम्ही आज निघत आहे. आमची ही जी जर्नी आहे ही कंप्लीट 1 वर्ष होत आहे. तर हे आमच्या गावातली किंवा टेंभुर्णीमधली अशी आमची माणसं आहेत की आम्हाला भेट देण्यासाठी आली आहेत. मला असं म्हणत होतं त्या मनाची कल्पना कशी आली बाबा, तर ते बरेच जण अशी करते, काही जण करते ते बघून आम्हाला नाद लागला. पहिल्यापासून जी आवड आहे असं असल्यामुळे ते कोण पण करतं ना. हां, गाडीवरती करतो. आणि आम्ही महाराष्ट्रामधली आम्ही दोघं जण फक्त असं आहे की लेह लडाख आणि जम्मू काश्मीर हे अजूनपर्यंत कुणीही केलेलं नाही. तिथं 100 किलोमीटरवरती एक माणूसही दिसणार नाही तुम्हाला. नुसतं खडं रेगिस्तान आणि मोठी वाळवंट दिसणार तुम्हाला, बर्फ असताना. आणि यातमध्ये नाही ना, मग आमची ही जी जर्नी आहे ही 17,000 किलोमीटरची आमची जर्नी होणार नाही. तर हे आमच्या आम्हाला लेहत असे सोडण्यासाठी तर यांचं मनापासून आम्ही धन्यवाद करतो. आम्ही राम भक्त आहे तुम्ही. कुठं गाडी चालू आहे कसा, किती दिवसाला तुम्ही एका दिवसाला किती किलोमीटर कापणार आणि कसा मार्ग आहे तुमचा? आता सांगा कसं जाणार? आता आमचा मार्ग आहे, आता आम्ही इथून कुरकुमला जाणार, कुरकुममधनं आम्ही दौंडला जाणार, आणि दौंडमधनं शिर्डी मालवण करत आम्ही निघणार धुळेकडं. धुळ्यामधनं इंदोरमध्ये जाऊन उज्जैनला जाणार. उज्जैनमधनं आम्ही जाणार देहरादूनला. परत लखनौ करून आम्ही जाणार अयोध्यामध्ये. अयोध्यामधून परत आम्ही जाणार बद्रीनाथला, केदारनाथला, ऋषिकेश, हरिद्वार हे सगळं करून आम्ही वरती लेहकडे निघणार. लेह लडाख, मनाली, कारगिल, पँगॉंग हे सगळं आम्ही करणार सायकलीवरती. सगळं येणार आहे. आणि ही वर्षाची कंप्लीट 1 वर्ष जास्त पण लागू शकतं, 1 वर्ष कमी पण लागू शकतंय, असं सांगू शकत नाही. कारण की रोडवर डिपेंड आहे. समजा आता इकडे जर आम्हाला हायवेला 100 किलोमीटर जर इकडे रस्त्यावर निघलं तर आम्हाला तिकडे 20 किलोमीटरच्या दरम्यान आम्हाला हे आहे तिकडे. ही राम भक्ताची माणसं आहे, राम भक्त आहे, तरुण पिढी राम भक्ताकडे वळालेली आहे आता सध्याला. तरी आता ही राम भक्त आहे ती या हवेतीला निघालेली आहे. आपलं नाव सांगा आणि पत्ता सांगा. आमचा पत्ता लगोर्णी, टेंभुर्णीपासून एक 5 किलोमीटर लगोर्णी गाव आहे, मी तिथला आहे. आणि माझं नाव माझं नाव गणेश दत्तात्रय बांधवते. मी लगोर्णीमधलं आहे. तालुका माढा, जिल्हा सोलापूर. शुभेच्छा तुम्हाला, हार्दिक शुभेच्छा. 10-12 जणांची नाव दीपक शेटकडे द्या, मी पेपरला लावतो ह्यांच्याकडे जरा माहिती. क्लिअर आले तर बघा. तर अशा प्रकारे आपला इथं सत्कार छोटासा करण्यात आलेला आहे. मी आणि सूरज आम्ही दोघं आता इथून निघत आहे. तर एवढी अशी मंडळी आलेली आहे आपल्याला भेट देण्यासाठी. एवढी अशी. सूरज भाऊ, कसं काय वाटतंय? एकदम भारी आहे. एन्जॉय द लाईफ. चला आता डोंगरात. माघार येत नाही आता आम्ही लवकर, तरी आता लवकर येत नाही. तर ते माझा लहानपणीचा पार्टनर आहे. त्यानं मला या रायडिंगच्या दुनियामध्ये त्यानं मला आणलंय. आपण त्याला भेटणार आहे थोड्या वेळात. ते इंदापूरमधून आहे.
बरं. चला मी तुम्हाला दाखवतो. चला आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. नक्की नक्की आपल्या नक्की. मित्रांबरोबर शेअर करा. आपल्या आहे त्या राईड सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण महाराष्ट्रातले आपणच आहे पहिले. आता जे लेह लडाख आणि जम्मू काश्मीर हे सायकल करणार आम्ही फक्त 2 तास आहे. आजपर्यंत एकूण हे पूर्ण केलेलं नाही. तर आमची यात्रा सुखरूप व्हावी असं तुम्ही फक्त सांगा. तर आता आम्ही थोडं चालत निघालोय. चालत कशामुळे निघालोय? पाय मोकळं व्हावं. सकाळी सायकल चालवली. अशा प्रकारे पाय मोकळे झाल्यानंतर कसं चांगलं वाटतं. मग 5-10 किलोमीटर आरामात निघतात. नाहीतर पाय परत जड होते ते. जड होते. संध्याकाळी त्रास होईल. पाठीमागचा चढ बघितला किती आहे? हे चढ चढून म्हणजे सायकल चालवत आणली आहे चढवणं. लई चढ खतरनाक आहे. अशा प्रकारे थांबलेलो. सूरज भाऊचे धापा बघायला लागलेला आहे. काय झालं? गेअर पडा ना. पण चेंज दमाने आली ना लई माणसं. सूरज भाऊच्या सायकलचा गेअर पडा नाही. बघतो काय झालंय. सूरज भाऊ नॅट पडता येईल. आता गिअरच पडा नाही. मग टाकतोय, पण आता काय करू. गिअर पडा त्यामुळे जास्त ताण पडायला लागला. अजून बघू काय झालंय. त्याला माहिती आहे. सूरज भाईचा पाय लय दुखायला लागलाय. त्यामुळं स्प्रे मारायला चालू आहे आता. ते म्हणजे मित्र गुडघा मारा. बहुत ज़्यादा मुश्किल हो रही है गाइज. लई जास्त म्हणजे हालत एकदम टाईट झाली. हे बघा पूर्ण चढ आहे. हे पूर्ण चढ आहे. असा सगळं संपूर्ण चढ आहे. असा अजून पुढे चढत आहे. अजून लय मोठं चढ आहे. तर चला निघूया अजून पुढं. थांबाय नाही जास्त. तर आता बिग वन पार करून फक्त 1 किलोमीटर पुढे आलतो. आणि ते 2 मामा भेटले आम्हाला. तर ह्यांना विचारलं काय कार घ्यायचं का. तर म्हटलं हो चालतंय. तर ह्यांना लस्सी दिलेली आहे. सर धन्यवाद मदत करण्याबद्दल. सर आपलं नाव सांगा दोघांचं पण. संदीप नेटके. तुमचं सर? आगवणे. ओके. तर ह्या दोघांना आपल्याला लस दिली. खरंच खूप छान वाटलं. अशी आपल्या महाराष्ट्रात माणसं आहेत त्यामुळं अजूनपर्यंत ह्यांनी जेवढं पुढे रनिंग करेल त्यांना साथ द्या थोडेफार. बस ओके. माझी एवढीच इच्छा आहे. सर्वांनी सहकार्य करावे. आता आम्ही खडकीपासून आम्ही आता सध्याला 4 किलोमीटर मागे आहेत आम्ही आता. म्हणजे खडकीमध्ये पोहोचायला आम्हाला अजून कंप्लीट 20 मिनिट लागतील. आणि टेंभुर्णी आमच्या अजून 50 किलोमीटर आता मागे आहे. आम्ही 50 किलोमीटर अंतर तोललं आहे. आत्ता टायमिंग झालं आहे 6. तर 6 वाजलेत आता. त्याला बघूया आता कॅम्पिंगचं अजून नियोजन काय केलेलं नाही. टेंट कुठं लावायचं अजून. तर जिथं सेफ ठिकाण दिसेल तिथं कॅम्पिंग करणार आहे. तर आता आम्ही खडकीमध्ये आलो आहे. आणि राहण्यासाठी आम्ही पेट्रोल पंप बघतो आम्ही कुठं राहण्यासाठी आहे का. आम्हाला टेंट लावायचं आहे. दोघं कुठं भेटलं तर आत्ता वाजले आहे 7. इथून कुरकुमाजून इथून माझ्या म्हणण्याने इथून कुरकुमाजून लगभग 16 किलोमीटर आहे. कुरकुमपासून 16 किलोमीटर आडेला तर आम्ही इथं हे करतो आहे. टेंट लावतो. आमचा झोपण्याची सुविधाच केली आहे आम्ही. थोड्या वेळ भेटतो मला फ्रेश होऊन एकदम. ओके. तर ओके आम्ही थांबलेलो आहे आता. पंपावरतीच आम्ही इथं स्टे घेतला आहे. आज इथं थांबणार आणि उद्या सकाळी पुढे निघणार. आपल्या सायकल दोन इथं पार्क केलेले आहेत. आणि इकडे बघा हार्ले डेव्हिडसन आणि जीप मॉडिफिकेशन फुल. तर आजचा प्रवास खरंच खूप छान झाला. आणि चांगली माणसं भेटली. खूप काही जास्त आम्हाला दिलं, खायला दिलं, प्यायला दिलं. तर खरंच त्यांचा आम्हाला मी मनापासून आभारी. आणि हां व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामची आय डी लिंक खाली दिली त्याला बी फॉलो करा. कारण की माझी त्याच्यावर जास्त अपडेट राहतात. तर मंडळी कसं काय वाटलं व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करून सांगा. मी भेटतो तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. जय हिंद.